नमस्कार. आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचे असंख्य फायदे सांगितले आहेत. दिनचर्या म्हणजे जी आपली रोजची जीवनशैली आहे, रोजचा दिनक्रम आहे, त्याचाच एक भाग म्हणून रोज अभ्यंग करावे असे आयुर्वेदात म्हटले. वाग्भटाचार्य म्हणतात, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वत्व दार्ढ्यकृत. असे खूप फायदे असले तरी सध्या सर्वांचीच दिनचर्या फार व्यस्त आहे. रोज अभ्यंग करायला कुणालाच वेळ नाही. मग अशा वेळी काय करू शकतो? तर आचार्य म्हणतात, शिरः श्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत. म्हणजे किमान शिरोभागी डोक्याला, श्रवण म्हणजे कानांच्या ठिकाणी आणि पाद म्हणजे पायांना आवर्जून अभ्यंग करावा असे आचार्य म्हणतात. शिरोभ्यंग म्हणजे चंपी, ही लाख दुखों की एक दवा है या गाण्यात म्हटल्याप्रमाणे किती उपयुक्त आहे हे या व्हिडिओत आपण सविस्तर पाहिलेलं आहेच. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पादाभ्यंग कसा करावा, कोणी करावा, त्याचे फायदे काय, त्यासाठी काय वापरावे, इत्यादी इत्यादी. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले पाय हे आयुर्वेदानुसार एक कर्मेंद्रिय आहे. कर्मेंद्रिय म्हणजे काय, तर सतत कार्यरत असणारे. सतत कामात असल्यामुळे शरीराचा हा भाग वातप्रधान आहे. म्हणजे वाताचे स्थान असल्यामुळे जेव्हा शरीरात वातदोष वाढतो तेव्हा पायांवर लगेच परिणाम दिसतो. विशेषतः जे लोक सतत उभे राहतात त्या लोकांच्या पायांच्या ठिकाणी वातदोष दूषित होतो, वाढतो. जसे कंडक्टर आहेत किंवा ड्युटीवर 8-10 तास सलग उभे राहणारे कामगार आहेत किंवा उभे राहून शिकवणारे, दिवसभर उभे राहणारे शिक्षक आहेत, गृहिणी आहेत, अशा सर्व व्यक्तींनी पायांना वातदोषामुळे त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंध म्हणून पादाभ्यंग करणे अतिशय आवश्यक असते. याशिवाय जेव्हा पायाला भेगा पडलेल्या असतात, पाय उकललेले असतात, जळवात असतो किंवा पायाला खाज येणे, तळपाय कोरडे पडणे, तळपायांची आग होणे, अशा सर्व तक्रारींमध्ये पादाभ्यंग केल्याने फायदा होतो. खूप भेगा पडल्या असतील किंवा जळवात असेल तर कोकम तेलाचा वापर केला तर छान फायदा दिसतो. तळपायांची आग होत असेल किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेल किंवा शुद्ध तुपाने पादाभ्यंग केला तर त्याचा फायदा होतो. ज्यांना वारंवार पायाच्या बोटांच्या खाचेमध्ये खपल्या होतात किंवा चिखल्या होतात अशा लोकांसाठी देखील पादाभ्यंग नियमित केल्याने खूप छान परिणाम मिळतो. अनेकदा काय होते की शेतीत किंवा पाण्यात चिखलात काम करणारे जे शेतकरी वर्ग आहे, त्यातल्या महिला आहेत किंवा अनेक घरी धुण्या भांड्याची कामे करणाऱ्या महिला असतात, त्यांचे पाय सतत पाण्यात राहतात. त्यामुळे त्यांना चिखल्या होतात, इन्फेक्शन होते, पायाला वेगवेगळे विकार होण्याचे प्रमाणही जास्त असते. अशा लोकांनी तर आवर्जून रोज रात्री 10 मिनिटे वेळ काढून पायाला औषधी तेल जिरवायलाच हवे. यामुळे जो पाण्यातला ओलसरपणा असतो किंवा पाण्याचा जो थंडावा असतो त्याचा शरीरावर जो दुष्परिणाम होतो तो त्रास होत नाही. त्यामुळे काय होतं की मणके, हाडे किंवा गुडघे यांचेही आरोग्य चांगले राहते, पायाची त्वचाही चांगली राहते. ज्यांच्या नखांचा रंग बदललाय किंवा नखांना इन्फेक्शन झाले आहे, नखे काळपट पडली आहेत किंवा पिवळसर पडली आहेत, नखांना भेगा पडतायत, तुटतायत, अशा सर्वांना सुद्धा नियमित पादाभ्यंग केला तर नखांचे आरोग्य सुधारते आणि नखांना एक प्रकारची चमक येते. अर्थात तळपायाला तेल लावण्यापूर्वी पायाची त्वचा स्वच्छ करायला विसरू नका. जर भेगा पडल्या असतील, त्यात खूप माती असेल तर कुठलेही औषध लावले तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून करायचं काय की भेगा किंवा इतर काही चिखल्या आहेत, खपल्या आहेत, इन्फेक्शन आहे, अशा वेळी पाय कोमट पाण्यात 5 ते 10 मिनिटे बुडवून ठेवायचे. नंतर स्पंज किंवा छोट्या टूथब्रशने भेगांमधली माती काढून टाकायची आणि नंतरच पादाभ्यंग करायचा. जर नियमितपणे पादाभ्यंग केला तर पाकिजामध्ये जसं म्हटलंय ना की आपके पाव बहुत हसीन है, इन्हें जमी पर मत रखिएगा, अशीच तुमची ही पावले सुंदर, नाजूक आणि कोमल होतील. याशिवाय पादाभ्यंगाचे बरेच फायदे आहेत बरं का. माझे एक पेशंट 45 वय, त्यांना सतत तोंड येणे, हातापायांची आग होणे, कोरडेपणा जाणवणे, झोपेच्या तक्रारी अशी बरीच लक्षणे होती. पोटातून बरेच उपचार झाले, पण त्याबरोबर जेव्हा त्यांना नियमितपणे पादाभ्यंग करण्यासाठी औषधी तेल दिले आणि जेव्हा त्यांनी 1 महिना नियमित पादाभ्यंग केला तेव्हा त्यांची झोपेची तक्रार कमी झाली, डोळ्यांची, एकूण शरीरातील उष्णता कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारंवार तोंड येण्याची जी तक्रार होती ती देखील पूर्ण बरी झाली. म्हणजे पादाभ्यंगाचा फायदा केवळ पावलांना नाही तर पूर्ण शरीराला होतो. नेमका पादाभ्यंग कसा करायचा? तर आपल्यासाठी योग्य असेल ते तेल किंवा तूप घेऊन थोडे कोमट करायचे,
थोडेसे तेल तळहातावर घेऊन तळपाय, बोटे, आपल्या पायाचा घोटा यांना गोलाकार मालिश करून हे औषधी तेल जिरवायचे. जर काशाची वाटी उपलब्ध असेल तर या वाटीवर थोडे तूप किंवा तेल टाकून त्यानेही तळपायांचा मसाज केला तर चालेल. सध्या अनेक ठिकाणी कांस्य थाळीचे मशीन पादाभ्यंगासाठी उपलब्ध आहे. थाळीसारखे मोठे कांस्य मशीन असते आणि त्यावर पाय ठेवले की गोलाकार होणारा मसाज असे याचे स्वरूप असते. किंवा हल्ली हातात धरता येणारे कांस्य वाटीचे मसाज मशीन देखील उपलब्ध आहे. हे कांस्याचे जे ऑटोमॅटिक फिरणारे यंत्र आहे त्यामुळे एक गोलाकार किंवा सर्क्युलर मोशन मध्ये फक्त मसाज होतो. त्याचा पुरेसा दाब मात्र तळव्यांवर पडत नाही. त्यामुळे आपण चोळून किंवा दाबून किंवा वाटीने हाताने जे पादाभ्यंग करतो त्याचा परिणाम अधिक होतो असे मला तरी वाटते. शिवाय पादाभ्यंग म्हणजे केवळ तळपायांनाच मसाज करणे एवढा मर्यादित अर्थ नाही, तर पायाबरोबर तळपायाबरोबर आपली बोटे, घोटा, पूर्ण पाऊल यांनाही तेल लावायला हवे. जेव्हा आपण हाताने चोळून तेल लावतो तेव्हा याही भागाला तेल लावले जाते आणि त्याचा अधिक फायदा होतो. अर्थात काशाचीच वाटी हवी हा नियम आयुर्वेदाच्या ग्रंथात कुठेही सांगितलेला नाही, तो अनुभविक आहे. त्यामुळे वाटी असली तर उत्तमच, अन्यथा आपल्या हातानेच आपल्या पायांची रोज तेल गोलाकार जिरवून मालिश करावी. हा अतिशय सोपा आणि परिणामकारक उपचार आहे. हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती असले तरी सवय नसल्यामुळे त्याचा कंटाळा केला जातो. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा अगदी टीव्ही पाहता पाहता 5 ते 10 मिनिटे काढली तरीही पादाभ्यंग होऊ शकतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या आरोग्यावर, डोळे, स्मरणशक्ती, आपली हाडे या सर्वांवर थोड्याच दिवसात दिसून येतो. विशेषतः 40 नंतर प्रत्येकाने आवर्जून पादाभ्यंगाची सवय लावूनच घ्यायला हवी. 40 नंतर काय होतं तर शरीरातला वातदोष वाढायला लागतो. पाय दुखणे, सुजणे, बीपी, व्हेरिकॉसिटी, टाचा दुखणे, बोटे दुखणे किंवा थकवा येणे, डोळ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी, स्मरणशक्ती कमी होणे, झोपेची समस्या, गुडघे दुखणे असे काही ना काही वाताचे विकार मागे लागायला लागतात. कारण 40 नंतर शरीराची हळूहळू झीज होऊ लागते, हे नैसर्गिक आहे. ही झीज भरून आणण्यासाठी शरीराचे ऑइलिंग करायला हवे. म्हणूनच आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला आणि रोज झोपण्यापूर्वी पायांना तेल तूप अवश्य लावायला हवे. सध्या अनेक ठिकाणी स्पा असतात किंवा वेगवेगळे हेल्थ सेंटर्स आहेत, तिथे फक्त फूट मसाज देखील अवेलेबल असतो आणि केवळ पायांना म्हणजे पाऊल, पोटरी, गुडघ्यापर्यंत मसाज केला तरी देखील थकवा कमी होतो, प्रसन्नता वाटते. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. म्हणूनच बहुधा पूर्वीच्या काळी सुनेला ज्येष्ठांच्या तळपायाला तेल लावून सेवा करावी लागत असे. आता कोणा दुसऱ्याकडून अशी सेवा करून घेण्यापेक्षा स्वतःच्या पावलांना स्वतः तेल लावणे किती बरं सोपे आहे, नाही का? मग चला तर मंडळी, आजपासूनच पादाभ्यंग हा आपला नियमित दिनचर्येतला एक भाग बनवूया. अगदी सोपा आणि परिणामकारक असलेला हा उपचार जर नियमाने केला तर त्याचे असंख्य फायदे होतात, हे अगदी नक्की. तर तुम्ही याचा अनुभव घ्या, आम्हालाही याचे अनुभव नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल याविषयी देखील लिहा. शुभम भवतु. धन्यवाद.